लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून पुणे शहरात त्यांच्या उपस्थितीत छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आल्यात। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेत कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली, तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाही। यासोबत सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आली आहे। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। राहुल गांधी उद्या पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी रोहित पवारांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावलेत। मात्र राहुल गांधींच्या स्वागतासाठी रोहित पवारांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पवारजी महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत आणि वर्तमान काळात ते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे सदस्य आमदार आहेत, म्हणून भविष्यकाळात ते काय करतील हा प्रश्न त्यांना विचारावा, मला विचारून उपयोग नाही। ते जर काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्यांचं स्वागत करत असतील तर ते आनंदच आहे आम्हाला त्याच्यात। राहुलजींच्या मागे उद्या देश उभं होत आहे। हे जे पळपुटे आहेत ना, देश उद्ध्वस्त करणारे, देशाला कर्जबाजारी करणारे, देशामध्ये मंदिर मस्जिदच्या नावाने युवकांचं आणि तरुणांचं, विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे, या विरुद्ध देश एकवटतोय आणि देशातील जनता राहुलजी बरोबर उभी आहे। आणि त्यामुळेच हेही आमच्या रोहित भाऊला पटलंय, त्यामुळे रोहित भाऊ राहुलजींच्या पाठीमागे उभे आहेत।